उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. आम्हाला जुनी नावे पुनर्स्थापित करायची आहे असं म्हणत मंत्री संजय शिरसाट यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या जागेचं नाव बदलण्याची केली मागणी. तर भूअभिलेख कार्यालयाकडून पार्किंगच्या जागेवरती भूप्रमाण केंद्र, तर ऐतिहासिक दमडी महाल या पुरातन वास्तूंचा अधिकाऱ्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी उपयोग. आता बघूया सविस्तर बातम्या. मंत्री संजय शिरसाट यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या जागेचे नाव खुलताबाद असं बदलून रत्नपूर करण्याची मागणी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली आहे. या मागणीसाठी त्यांनी काही इतिहासाचे दाखले सुद्धा दिले आहेत. मैं कोई नई मांग नहीं कर रहा हूँ, ये ऑलरेडी इतिहास में उसकी नोंद है. अंग्रेज जब यहाँ आए थे, उन्होंने भी उनकी जो वसूली करते, जो टैक्स लगाया जाता था, वो भी रत्नपुर के नाम से जाना जाता था. और दौलताबाद का नाम देवगिरी था, ये खुलताबाद का नाम रत्नपुर था, संभाजी नगर का नाम खड़की था. ये सब नोंद है, इतिहास में नोंद है. और अब जहाँ जिन लोगों को औरंगजेब के बारे में बहुत सारा प्यार उमड़ के आ रहा है, उनको हम ये दिखाना चाहते हैं कि तुमने हमारा इतिहास मिटाया है. तुम्हारे वो औरंगजेब ने बहुत सारे गाँव की जो नाम चेंज किए, वो उसकी एक दहशत या तो उसका राज निर्माण करने के लिए किए. अब वो यादें हम मिटाना चाहते हैं. जो पुराने नाम थे वो हम फिर से वहाँ स्थापित करना चाहते हैं. ये सरकार की भूमिका क्या है? अब जो था उसके बारे में सीएम साहब को निवेदन दे रहा हूँ, और विधानसभा में आने वाले विधानसभा सत्र में उसके ऊपर चर्चा भी होगी. वो प्रस्ताव हमको पास करके लेना पड़ेगा. बाद में केंद्र से उसकी परमिशन आके वो नामांतर होगा. तर देवगिरी किल्ल्याच्या चारही बाजूंना भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी घडली असून किल्ल्याच्या चारही बाजूंना आग लागली आहे. आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये, तर आग विझवण्याचं कार्य सायंकाळपर्यंत सुरू होतं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद येथे असलेल्या देवगिरी किल्ल्याच्या चारही बाजूंना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत अनेक प्राणी आणि वनस्पतींना धोका निर्माण झाला आहे. तसेच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न सुरू केलेत. देवगिरीच्या किल्ल्याला दौलताबाद किल्ला म्हणून सुद्धा ओळखलं जातं. देवगिरी किल्ल्याला सर्व बाजूंनी आग का लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. इतिहासामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा साक्षीदार असलेला दौलताबाद अर्थात देवगिरीचा किल्ला हा आगीच्या विळख्यात अडकला आहे. किल्ल्याच्या चारही बाजूंनी आग लागली असून किल्ला हा आगीच्या भक्ष्यस्थानी आला आहे. आगीचं कारण समोर आलं नसलं तरी ऐतिहासिक वास्तूंचं मोठं नुकसान झालंय. उन्हाळ्याच्या झळांमुळे ही आग भडकली असल्याची प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. देवगिरी किल्ल्याच्या चारही बाजूंना आगीचे लोट पसरलेले दिसून येत आहेत. तसेच आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धूर पसरला असल्याचं देखील दिसून येत आहे. उन्हाळा सुरू झाल्यामुळे राज्यामध्ये तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच वाढणाऱ्या या रखरखत्या उन्हामुळे वणवा लागण्याची मोठी शक्यता असते. असाच प्रकार देवगिरी किल्ल्याच्या बाबतीत घडला असल्याचं बोललं जात आहे. किल्ल्याच्या आवारामध्ये असणाऱ्या गवताला आणि झाडाझुडपांना उन्हामुळे आग लागल्याची शक्यता आहे. तसेच वाहता वारा असल्यामुळे आगीचे प्रमाण वाढले, त्यामुळे किल्ला आगीच्या भक्ष्यस्थानी आला. किल्ल्याची आग विझवण्यासाठी सिडकोचे अग्निशमन दल आणि महानगरपालिका शर्थीचे प्रयत्न करतायत. मात्र किल्ल्याच्या आतील भागांमध्ये अग्निशमन दलाची वाहने घेऊन जाण्यास अडचण निर्माण होत आहे. दौलताबादच्या किल्ल्याला अनेकदा वणवा लागल्याचं दिसून आलंय. यावेळी देखील उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर किल्ल्याला आग लागली होती. परभणी येथील न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. सदर याचिका न्यायालयाने स्वीकारली असून त्यावरती पुढील तारीख देण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. तर सोमनाथच्या आईने देखील न्यायालयाच्या भूमिकेबाबत समाधान व्यक्त केलं आहे. आज जे आहे कस्टोडियल डेथच्या संदर्भात
मॅजिस्ट्रेटने इन्क्वायरी करावी एवढं एकच प्रावधान आहे. पण मॅजिस्ट्रेटच्या इन्क्वायरी नंतर कोणी निर्णय घ्यायचा, कसा निर्णय घ्यायचा, त्याची पुढची इन्क्वायरी कशी करायची, या संदर्भात कायदा अपुरा आहे. आणि म्हणून आम्ही असं कोर्टाला असं म्हटलं की याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे कोर्टाच्या कस्टडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे. तेव्हा पुढची कारवाई जोपर्यंत असेंब्ली करत नाही किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत कोर्टाने नियमावली तयार करून पुढची कारवाई कशी झाली पाहिजे याची गाईडलाईन्स गेट डाऊन करावं. त्या संदर्भात असं कोर्टाने मान्य केलं आणि 29ला हिअरिंगला ठेवलेलं आहे. शासनाला त्यांनी नोटीस काढलेली आहे का तिथे आम्ही असं SITची सुद्धा मागणी करतो की SIT नेमण्यात यावी. पण ही SIT सरकार नेमणार नाही तर कोर्ट नेमेल आणि ती कोर्टाच्या अंडर राहील असं आम्ही प्रेयर त्या ठिकाणी केलेलं आहे. आता कोर्ट ग्रांट करतं का ते बघणं महत्त्वाचं. साहेबांच्या बोलण्यावर समाधानी आहे, सरकारच्या बोलण्यावर समाधानी नाही आणि कोर्ट जे निर्णय देईल ते त्याच्यावरती समाधान. पण कोर्टाने तुमची याचिका दाखल करून घेतली हा चांगला विषय. साहेबांनी जे निर्णय घेतल्यात, वकील साहेबांनी घेतल्यात, जज साहेबांनी जो निर्णयाला मी समाधान. आणि जोपर्यंत माझं ते सरकारने ते आरोपीला मोकळं सोडले, त्या आरोपीला लवकरात लवकर तात्काळ ते धरत नाही, त्यांना अटक करत नाही, मग ह्याच्यामध्ये काही अडचण, ते आता काहीतरी अडचण आहे ह्याच्यामध्ये. आई तुम्हाला याचिका वाचून दाखवली असं तुमचं काय म्हणणं आहे नेमकं कोर्टासमोर याचिका करण्यात सांगता येईल? माझं म्हणणं आहे जे आरोपी आहेत, सोमनाथला मारलेले आहेत आरोपी, त्यांच्यावरती मनुस्वादाचा गुन्हा दाखल करावा, त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावा, त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि जे कोर्ट निर्णय घेईल तोच ठरेल. आणि मी कोर्टाच्याच निर्णयावर आणि वकील साहेबाच्या आणि प्रकाश साहेब आंबेडकर साहेबांनी हे जे निर्णय घेतात त्याच्यावरच मी समाधान. आभार मानतात ते स्वतः उभा राहिले. हो, मी आभारी मानते साहेबांचे, आंबेडकर साहेबांचे आभारी आहे. भूमी अभिलेख कार्यालय परिसरामध्ये पार्किंगसाठी जागा सोडण्यात आली नसल्याने येथे येणाऱ्या नागरिकांना कार्यालयाच्या बाहेरच रस्त्याच्या कडेला स्वतःची वाहने उभी करावी लागत असून अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी ऐतिहासिक दमडी महलचा वापर होत असल्याची बाब समोर आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरती असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या परिसरामध्ये भूमी अभिलेख अधीक्षक कार्यालय, भूमी अभिलेख उपाधीक्षक कार्यालय, शिक्षण प्रबोधिनी वसतिगृह आदी इमारत उभारण्यात आल्या आहेत. सदर ठिकाणी इमारती उभारण्यात येत असताना पार्किंगची व्यवस्था मात्र करण्यात आली नाहीये. कार्यालय परिसर मोठा असला तरी या परिसरात पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी ऐतिहासिक दमडी महल इमारतीचा वापर केला जात असल्याचं दिसून येत आहे. नुकतंच 6 एप्रिल रोजी या ऐतिहासिक दमडी महाल इमारतीची डागडुजी करत रंगकाम करण्यात आलं. एकीकडे जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या वतीने काही ऐतिहासिक वास्तूंचं जतन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून शहरातील ऐतिहासिक दरवाजे, ऐतिहासिक इमारतींचं जतन करण्याचं काम केलं जात आहे. त्या समितीची कुठलीच परवानगी न घेता दमडी महल या ऐतिहासिक इमारतीची रंगरंगोटी करून या ऐतिहासिक इमारतीचा वापर पार्किंगसाठी केला जात असल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तर याच भागातील उपअधीक्षक कार्यालय परिसरामध्ये नव्याने भूप्रमाण केंद्र सुरू करण्यात आलं आहे. सदर भूप्रमाण केंद्राचं उद्घाटन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने नुकतंच करण्यात आलं. मात्र सदर भूप्रमाण केंद्रासाठी वापरण्यात आलेली जागा देखील पूर्वी पार्किंगसाठी सोडण्यात आली होती. मात्र या जागेचा वापर पार्किंगसाठी न करता यात भूप्रमाण केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक.
जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर, आयुर्वेदिक आणि प्रभावी. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या पथकाने मोटारसायकल चोरट्या शिताफीने अटक करून 12 पेक्षा अधिक गुन्हे उघडकीस आणले. मात्र एमजीएम रुग्णालय परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या आणखी एका चोरट्याने 15 मार्च रोजी सकाळी 8 वाजेला मोटारसायकल चोरी करून सिडको पोलिसांना आव्हान दिलं असल्याची बाब दिसून येत आहे. सिडको पोलीस ठाण्याचे धडाकेबाज पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी एमजीएम रुग्णालय परिसरातील मोटारसायकल चोरीच्या घटनांवरती आळा घालण्यासाठी शक्कल लढवत काही दिवस सापळा रचून मोठी कारवाई यशस्वीरित्या पार पाडली होती. या कारवाईसाठी त्यांनी 2-2 अंमलदार शिफ्टप्रमाणे सापळा रचून एमजीएम रुग्णालय परिसरात पाळत ठेवली होती. तर 90 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 150 पेक्षा जास्त खासगी कॅमेरे तपासले होते.
त्यात पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते आणि त्यांच्या पथकाने मोहम्मद हमीद मोहम्मद सिद्दीकी या चोरट्यास पकडून त्याच्याकडून सुमारे 12 गुन्हे उघडकीस आणले होते। त्यातच त्यांनी 15 चोरीच्या मोटारसायकली सुद्धा जप्त केल्या। या यशस्वी कामगिरीनंतर सिडको पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि औरंगाबाद शहरवासियांची दाद मिळवली होती। मात्र त्याच दरम्यान 15 मार्च रोजी MGM परिसरामध्ये नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या सोहम अजय जाधव नावाच्या विद्यार्थ्याची काळ्या रंगाची HF डिलक्स मोटारसायकल चोरून नेल्याची आणखीन एक घटना घडली आहे। सदर चोरीची घटना परिसरातील CCTV कॅमेरामध्ये कैद झाली असून हा मोटारसायकल चोरटा त्यात मोटारसायकल चोरी करताना स्पष्ट दिसतोय। MGM रुग्णालय परिसरात पार्किंगमध्ये उभी असलेली मोटारसायकल क्रमांक MH20 FH0727 क्रमांकाची मोटारसायकल चोरी झाल्याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। एकीकडे सिडको पोलिसांनी MGM परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटनांवरती आळा घालण्यात यशस्वी प्रयत्न केल्यानंतर सदर चोरट्याने पुन्हा एकदा MGM परिसरातूनच मोटारसायकल चोरी करून सिडको पोलिसांना नव्याने आव्हान दिलंय। राज्य परिवहन महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानकावरती प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेबाबत आमचे प्रतिनिधी देव राजळे यांनी आढावा घेतलाय। सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी लाल परी आणि या लाल परीचं छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती हे बस स्थानक कार्यालय आहे आणि या बस स्थानक बघून कार्यालय म्हणजे बस स्थानक आहे। या ठिकाणी बघू शकता छत्रपती संभाजीनगर शहरातील हे बस स्थानक आहे आणि या बस स्थानकात सध्या प्रवाशांची मोठी गर्दी सध्या पाहायला मिळत आहे। उन्हाळ्याचे दिवस आहे ज्यामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणात ताणलेले असतात आणि आपण या ठिकाणी बघू छत्रपती संभाजीनगर शहरातील जे ते पाण्याची टाकी आहे आणि या ठिकाणी कशा पद्धतीने पिण्याचं पाणी या ठिकाणी पाणी हे पिण्याच्या पाण्याचं लिहिण्यात आलेलं आहे। मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीने या ठिकाणी सगळी घाण या ठिकाणी पसरलेली आहे। एकीकडे आपण सांगतो पिण्याचं पाणी आहे पण दुसरीकडे या ठिकाणी काय व्यवस्था आहे पाणी पिण्याच्या पाण्याची सध्या या ठिकाणी बघू शकता हा नळ आहे पण ह्या नळाचं पाणी जर पाहिलं तर पूर्ण आपण ज्या पद्धतीने सकाळच्या पद्धतीने आंघोळ करतो तशा पद्धतीने गरम पाणी या ठिकाणी आहे। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर बस स्थानकामध्ये ज्या पाणी बॉटल्स ह्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहे या पाणी बॉटलची किंमत जर पण अधिकृतपणे ठरवण्यात आली ती 15 रुपये आहे। मात्र सरस पाणी काही ठिकाणी जर पाहिलं तर ह्या पाणी बॉटल ज्या आहेत 20 रुपयाला विकल्या जात आहे। तर दुसरीकडे ज्या ठिकाणाहून या अधिकृत जे टपरी देण्यात आलेली आहे पाणी बॉटल विक्रीसाठी तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणाहून 15 रुपयांनी ते बॉटल घेतात आणि बस स्थानकातील जे आवारामध्ये जे प्रवासी आहे या प्रवाशांना ते तब्बल बॉटल 20 रुपयाला त्या ठिकाणी ती विकल्या जात आहे। म्हणजे कुठेतरी या ठिकाणी सर्रासपणे सध्या या ठिकाणी लूट झाली सध्या आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं बस स्थानकात आगारातील जे अधिकारी कर्मचारी जे हे डोळझाकपणा करत असल्याचं चित्र जे आहे सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। शासनाच्या नियमानुसार मानधन न देता सेविका आणि मदतनीसाला कमी मानधन देण्याच्या निषेधार्थ जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये आयटक प्रणित अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने पैठण येथे धडक मोर्चा काढण्यात आला होता। झंडूबाबा मठापासून दुपारी 3 वाजता सुरू झालेला मोर्चा पंचायत समिती परिसरातील बालविकास प्रकल्प कार्यालयावरती गेला। तेथे मोर्चाच्या सभेत रूपांतर झाले। तीव्र उन्हाळा असल्यामुळे ज्याप्रमाणे शाळांच्या वेळा कमी करण्यात आल्या आहेत तसेच अंगणवाडीच्या देखील वेळा सकाळी 8 ते 12 करण्यात याव्यात। सेविकेचा कार्यभार सांभाळणाऱ्या सर्व मदतनीसांना कार्यकर्त्यांच्या जागेवरती थेट बढती द्यावी, थकीत प्रवास भत्ता द्याव्यात, पोषण ट्रॅक्टरमधील अडचणी दूर कराव्यात, अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या मदतनीस व कार्यकर्त्यांना अतिरिक्त मोबदला देण्यात यावा, स्टेशनरीचा पुरेसा पुरवठा करण्यात यावा आदी विविध मागण्यांचे निवेदन यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी व कार्यालयांना देण्यात आलं। पैठण येथील दोनही बालविकास प्रकल्प अधिकारी मोर्चांनी सर्व पूर्वसूचना असतानाही जाणीवपूर्वक औरंगाबादला निघून गेले आहे। याच वेळी आयटकच्या वतीने निषेध करण्यात आला। अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत सहाय्यक अधिकारी तवार व फोपसे यांना निवेदन देण्यात आलं व विविध मागण्या संदर्भात चर्चा करण्यात आली। पैठण येथील मोर्चाचं नेतृत्व आयटकच्या अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेती, जिल्हा सचिव तारा बनसोडे, अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या पुढारी कॉम्रेड शीला साठे, कॉम्रेड मीरा अडसरे, नीता खडसन, नंदा देशमाने, ज्योती गायकवाड, कविता बाहुले, मंगल धतिंगे, अलका सोलाट, सरला शिंदे आदींनी केला। आमदार अब्दुल सत्तार यांनी तालुक्यातील पाणी टंचाईचा आढावा घेतलाय तर पिण्याचे पाणी तसेच मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा असे निर्देश त्यांनी आढावा बैठकीत दिलेत। सिल्लोड तालुक्यातील सद्यस्थिती व संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवरती आमदार अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी पंचायत समितीच्या कार्यालयाच्या आवारात सिल्लोड तालुक्यातील पाणी टंचाईबाबत गावनिहाय एकूण परिस्थितीचा आढावा घेतला। पाण्याची टंचाई लक्षात घेता पिण्याच्या पाण्यासाठी तसेच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांना हाताला काम देण्यासाठी
प्रभावी उपाययोजना करा असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी आढावा बैठकीत दिलेत. पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेता विहीर अधिग्रहण व टँकरबाबतची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करणं, 10 कुटुंबांच्या वर जाणाऱ्या वाडी वस्त्यांना पिण्याचं पाणी पुरवठा करणं, पाणी टंचाई व गावात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामसभा घेऊन लोकांना माहिती द्यावी, मजुरांची नोंदणी करावी, परिस्थिती लक्षात घेऊन पशुधनासाठी चाऱ्याचं नियोजन करावं, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार तसेच प्रभावीपणे राबवणं, तालुक्यातील सर्व धरण क्षेत्राच्या सीमा निश्चित करून अवैध पाणी उपसा थांबवणं तसेच अवैध वीज कनेक्शन कट करणं, संकटाच्या या काळामध्ये अधिकाऱ्यांनी मुख्यालयातच थांबावं अशा सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. अधिकाऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत तालुकानिहाय, गावनिहाय आढावा घेत शासनास अहवाल सादर करावा. ज्या गावात टंचाई आहे किंवा पुढील काळात होणाऱ्या टंचाई निवारणासाठी प्रभावी नियोजन करणं, टंचाई स्थिती असली तरी काळजी करू नका, शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे असा विश्वास आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. तालुक्यातील परिस्थितीबाबत महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावं असे निर्देशही त्यांनी यावेळी यंत्रणेला दिले. प्रशासनाने तलावातील गाळ काढून शेतकऱ्यांच्या शिवारात देण्याबाबत तातडीने कारवाई सुरू करावी. परिस्थिती लक्षात घेता आतापासून प्रत्येक पातळीवरती नियोजन करून सर्व मिळून यातून मार्ग काढू. सर्व शासकीय यंत्रणेने एक टीम म्हणून काम करावं. याशिवाय तालुक्यातील प्रलंबित फेरफारचं प्रकरणे निकाली काढणं, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना नियमानुसार वाळूची उपलब्धता करून देणं. उपविभागीय अधिकारी यांनी दर 15 दिवसाला टंचाईबाबत आढावा घेऊन माहिती सादर करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले. या बैठकीस उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार संजय भोसले, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव पाटील तायडे, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवदास पाटील लोखंडे, सुदर्शन अग्रवाल, तालुका प्रमुख मारुती पाटील वराडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दामूअण्णा गव्हाणे, विश्वास दाभाडे, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार यांच्यासह तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आजच्या या मीटिंगमध्ये खरं म्हणजे पिण्याच्या पाण्यापासून तर मजुराच्या हाताला कामापर्यंत आम्ही सर्व सविस्तर चर्चा आपल्या तालुक्याचे SDM, तहसीलदार साहेब आणि BDO साहेब, सर्व सन्माननीय सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि सरकारी यंत्रणा या सर्वांना आम्ही जे कामं दिली त्या कामाच्या जबाबदाऱ्या दिल्या. आठवड्यातून एकदा तालुक्याचा समन्वय तहसीलदार साहेबांनी आणि BDO साहेबांनी घ्यावं, 15 दिवसाला SDM साहेबांनी घ्यावं, महिन्याला मी घ्यावं. कोणतीही वाडी, वस्ती, तांडा पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही, कोणताही मजूर कामापासून वंचित राहणार नाही. याच्यासाठी आज खरं म्हणजे गाळ काढण्यापासून तर मजुराच्या हाताला कामापर्यंत ग्रामीण भागामध्ये पिण्याचा पाणी ज्या ठिकाणी टँकर लागेल त्या ठिकाणी टँकर देण्यात येईल. या सर्व गोष्टी आज आम्ही ठरवल्याच. या 5 तासापासून सातत्याने ही चर्चा सुरू होती आणि या चर्चेमध्ये आता पुढची जी टंचाईचा जो काळ आहे यामध्ये सर्व अधिकाऱ्यांनी आपला हेडक्वार्टर सोडू नये, कर्मचाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचा पालन करावं. शासनाचा नियमाचा मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी जे 100 दिवसाचा कार्यकाळ दिला होता त्यामध्ये अनेक महसुली निर्णय घेण्यात आले, ग्रामविकास खात्याचे काही घेण्यात आले, कृषी विभागाचे घेण्यात आले. या सर्व निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करावी असे आदेश आजच्या या मीटिंगमध्ये देण्यात आले. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. आम्हाला जुनी नावे पुनर्स्थापित करायची आहे असं म्हणत मंत्री संजय शिरसाट यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या जागेचं नाव बदलण्याची केली मागणी. तर भूअभिलेख कार्यालयाकडून पार्किंगच्या जागेवरती भूप्रमाण केंद्र तर ऐतिहासिक दमडी महाल या पुरातन वास्तूंचा अधिकाऱ्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी उपयोग. आणि याबरोबरच हे बातमीपत्र येथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी.